नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिक विषयी डिस्कशन करणार आहोत। आज या टॉपिक मध्ये आपण डॉपलर इफेक्ट याच्याविषयी डिस्कशन करणार आहोत आणि हा जो डॉपलर इफेक्ट आहे हा आपण साऊंडशी रिलेटेड या ठिकाणी बघणार आहोत। आता इथं तुम्ही बोर्डवरती बघत आहात की एका बाजूला सोर्स आहे, एका बाजूला ऑब्जेक्ट आहे। आता इथं तीन वेगवेगळ्या कंडिशन्स आपण कन्सिडर केलेल्या आहेत। पहिल्या कंडिशन मध्ये सोर्स आणि ऑब्जेक्ट हे दोघेही स्टेशनरी आहेत। दुसऱ्या कंडिशन मध्ये सोर्स जो आहे तो ऑब्जेक्ट कडे जात आहे आणि तिसऱ्या कंडिशन मध्ये सोर्स हा ऑब्जेक्ट पासून दूर जात आहे। आता हा कन्सेप्ट काय आहे, डॉपलर इफेक्ट नेमका काय आहे बघा। जर समजा आपण एखाद्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती उभे आहोत आणि 1 किलोमीटर अंतरावरती जर त्या ठिकाणी रेल्वे असेल आणि रेल्वेनं जर त्या ठिकाणी हॉर्न ब्लो केला तर त्या रेल्वेनं ब्लो केलेल्या हॉर्नचा जो आवाज आहे तो आपल्याला कमी ऐकायला येतो। पण जसजशी ती ट्रेन आपल्या जवळ येते तसा तो आवाज वाढतो। ऍक्च्युली तो आवाज वाढलेला आहे का, तर नाही, त्याच्या फ्रिक्वेन्सी मध्ये किंवा आपल्याला ऐकायला आलेल्या फ्रिक्वेन्सी मध्ये झालेला तो चेंज आहे। आणि हे आपल्याला असं जाणवतं की ट्रेन जवळ आल्यानंतर आवाज वाढतोय किंवा ट्रेन आपल्यापासून दूर गेल्यानंतर तो आवाज कमी होतोय, हे आपल्याला भासतं, आपल्याला जाणवतं आणि यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणत असतो, डॉपलर इफेक्ट। आता हे जे भासणं आहे किंवा ही जी फ्रिक्वेन्सी आहे या फ्रिक्वेन्सीलाच आपण अपॅरंट फ्रिक्वेन्सी असं म्हणतो आणि ती कशी कॅल्क्युलेट करायची हे आपण या ठिकाणी बघूयात। आता बघा, पहिल्या केस मध्ये जर आपण बघितलं तर सोर्स आणि ऑब्जेक्ट दोघेही स्टेशनरी आहेत। ओके, म्हणजे इथं आपल्याला जी फ्रिक्वेन्सी भेटणार आहे पहिल्या कंडिशन मध्ये, समजा आपण पहिली केस कन्सिडर केली तर कशी आपल्याला फ्रिक्वेन्सी भेटेल किंवा फ्रिक्वेन्सी कशी कॅल्क्युलेट करायची, तर आपल्याला माहिती आहे बघा, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम। ओके, म्हणजे इथून ज्यावेळेला हा हॉर्न ब्लो करेल त्यावेळेला या ऑब्जेक्टला ऐकायला येणारी फ्रिक्वेन्सी काय असेल किंवा त्याला त्या ठिकाणी असणारी वेव्हलेंथ काय असेल हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो। म्हणजे v इज इक्वल टू डिस्टन्स म्हणजे काय असतं, या ठिकाणी वेव्ह आहे आणि तिची वेव्हलेंथ कन्सिडर करणं गरजेचं आहे, म्हणून लॅम्बडा अपॉन टी म्हणजे टाइम। पण आपण फ्रिक्वेन्सी बोलत आहोत म्हणजे आपल्याला माहिती आहे बट 1 अपॉन टी इज इक्वल टू काय असतं, फ्रिक्वेन्सी। ती व्हॅल्यू जर पुट केली तर v इज इक्वल टू काय असेल, या ठिकाणी n लॅम्बडा ही व्हॅल्यू आपल्याला भेटेल। आपल्याला n पाहिजे म्हणून n इज इक्वल टू काय असेल, v बाय लॅम्बडा। म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टला सोर्स हा स्टेशनरी असताना ऐकू येणारी जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी आहे n इज इक्वल टू v बाय लॅम्बडा। आता दुसरी केस आपण कन्सिडर केली, समजा याला आपण n1 म्हणलं। आता इथं दुसऱ्या केसला जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला आपण n2 असं म्हणूया। आता हा बघा ऑब्जेक्ट सोर्स जो आहे तो त्याच्या मेन पोझिशन पासून हा या ठिकाणी पुढे गेलेला आहे, तर याने किती डिस्टन्स कव्हर केलं, तर ते डिस्टन्स आपण या फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट करू शकतो। बघा काय करता येतं, या फॉर्म्युल्यामध्येच आपण चेंज करूया। डिस्टन्स म्हणजेच लॅम्बडा आणि लॅम्बडा म्हणजेच काय आहे या ठिकाणी v इंटू टी। म्हणजे हे जे डिस्टन्स इथं कव्हर केलेलं आहे ते काय आहे, v इंटू टी। आता सोर्स मूव्ह झालेला आहे म्हणून मी या ठिकाणी काय म्हणतो, vs असं म्हणतो। ओके, आता ही फ्रिक्वेन्सी जी आहे ती जर आपल्याला म्हणजे सेकंड जर मला n2 कॅल्क्युलेट करायचं असेल तर आता इथं काय झालं बघा, ही इथून इथपर्यंत वेव्हलेंथ जी होती ती लॅम्बडा कन्सिडर केलेली होती, पण आता ही जी वेव्हलेंथ आहे ही कमी झाली। म्हणजेच आपण असं म्हणू शकतो लॅम्बडा 2 म्हणजे या केसमध्ये असणारा लॅम्बडा 2 हा काय असेल, तर इनिशियल जो लॅम्बडा होता तो वजा काय असणार आहे बघा, हे त्यानं कव्हर केलेलं जे डिस्टन्स होतं ते किती केले, तर vs इंटू टी एवढं केलेलं आहे। ओके, म्हणजेच आपण आता इथं काय म्हणू शकतो बघा, लॅम्बडा 2 म्हणजेच v बाय n2 आपल्याला म्हणता येईल। लॅम्बडा म्हणजेच काय आहे, v बाय n मायनस हे vs पण t, ह्याचाच अर्थ 1 अपॉन टी म्हणजे n असेल आणि t म्हणजे 1 अपॉन n असेल, म्हणजे इथं 1 अपॉन n आपण लिहू शकतो। इथं काय लिहिता येईल, v मायनस vs अपॉन काय लिहिता येईल, n, v अपॉन इथं काय येईल n2। देअरफॉर आपल्याला n2 ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून n2 इज इक्वल टू, हे जर आपण त्या ठिकाणी मॅथमॅटिकली केलं, हे n2 इकडे पाठवलं, हे n इकडे पाठवलं, v मायनस vs या बाजूला घेतलं तर आपल्याला काय फॉर्म्युला भेटेल बघा, v अपॉन v मायनस vs इंटू n। ही जी आहे ही अपॅरंट फ्रिक्वेन्सी आपल्याला किंवा त्या ऑब्झर्व्हरला, त्या ऑब्जेक्टला ज्या वेळेला सोर्स त्याच्याकडे येईल त्यावेळेला ऐकायला येईल। आता तिसरी कंडिशन आपण कन्सिडर करूया बघा,
तिसऱ्या कंडिशन मध्ये काय झालं की हा जो सोर्स आहे हा सोर्स या बाजूला गेला, किती डिस्टन्स कव्हर केलं, सेम VS इंटू टी, कारण लॅमडा जो आहे तो V इंटू टी आहे, सोर्स मूव्ह होतोय म्हणून मी काय म्हणलं VS इंटू टी. आता इनिशियल एवढा लॅमडा होता, त्यामध्ये हा आता काय होणार आहे, ऍड होणार आहे, म्हणून आपण म्हणूया लॅमडा 3 इज इक्वल टू इनिशियल लॅमडा प्लस VS इंटू काय म्हणता येईल आपल्याला टी म्हणता येईल. आता इथं लॅमडा 3 ह्याच्याबद्दल V/N3 म्हणता येईल, ह्या लॅमडा बद्दल आपल्याला V/N म्हणता येईल, प्लस VS अपॉन ह्या टी बद्दल आपल्याला 1/N लिहिता येईल. आता मगाच्या सारखंच आपण कॅल्क्युलेशन जर केले V प्लस VS अपॉन N, V/N3 आपल्याला N3 पाहिजे, म्हणून N3 इज इक्वल टू हे सगळं जर आपण हे N3 या बाजूला पाठवलं, V प्लस VS या बाजूला डिनॉमिनेटरला, N ह्याला मल्टिप्लाय मध्ये जाईल, म्हणजेच V/V प्लस VS इंटू काय होईल हे N. म्हणजे अपॅरंट फ्रिक्वेन्सी जी आहे ती तिसऱ्या केसमध्ये आपल्याला काय भेटली, N3 इज इक्वल टू V/V प्लस VS इंटू N. आता हे एवढे फॉर्म्युले त्या ठिकाणी जर आपल्याला MCQ सॉल्व्ह करायचं असेल तर प्रत्येक वेळेला हे फॉर्म्युले आपण करत बसायचं आहे का, तर काही गरज नाही. एकच फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो तो तुम्ही लक्षात ठेवा. बघा N डॅश इज इक्वल टू, आणि हे फॉर्म्युले कसे तयार होतील तेही आपण बघूया, VO अपॉन VS इंटू N. आता हा एकच फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, त्याच्यावरून हे सगळे फॉर्म्युले आपल्याला तयार करतील. इवन ऑब्जेक्ट जरी मूव्ह होत असेल तरी सुद्धा आपल्याला याच्यावरून फॉर्म्युला तयार करतील. आता बघा पहिली कंडिशन बघूया आपण. पहिल्या केसमध्ये काय आहे बघा, सोर्स स्टेशनरी, ऑब्जेक्ट स्टेशनरी, म्हणजे VO व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट 0, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड 0, म्हणजे हे 0 0 झालं. ओके, इथं साइन आहे ते साइन आपण परत देणार आहोत. आता V/V व्हॅल्यू किती आली, 1/1, V ला V कॅन्सल, म्हणजे N डॅश इज इक्वल टू N भेटलं, म्हणजे जी फ्रिक्वेन्सी आहे N1 इज इक्वल टू V/λ ही भेटली. आता दुसरी कंडिशन बघा, दुसऱ्या केसमध्ये काय झालेलं आहे, सोर्स ऑब्जेक्ट कडे जात आहे, याचा अर्थ काय बघा, आता सोर्स ऑब्जेक्ट कडे जात आहे म्हणजे आवाज त्या ऑब्जेक्टला ऐकू येणारा कसा आहे, जास्त आहे. आणि जर आवाज जास्त ऐकायला येत असेल तर आपल्याला काय कळलं पाहिजे की इथं आहे न्यूमरेटर, हा आहे डिनॉमिनेटर. जर मला N डॅश ची व्हॅल्यू जास्त पाहिजे असेल तर माझा जो डिनॉमिनेटर आहे तो कसा असावा, कमी असावा. कमी असावा म्हणजे काय असावं, मायनस, आणि न्यूमरेटर जो आहे तो कसा असावा, जास्त, म्हणजे काय असावा, तो प्लस असावा. ओके, हे लक्षात आलं. म्हणजे इथं V प्लस VO अपॉन V मायनस VS. आता हीच कंडिशन हा फॉर्म्युला कशी सॅटिस्फाय करते बघा. आता ऑब्जेक्ट स्टेशनरी, VO ची व्हॅल्यू 0 झाली. ओके, V प्लस 0 म्हणजे V राहिलं, डिवायडेड बाय V मायनस VS आहे का इथं V मायनस VS, म्हणजे ही कंडिशन इथं ट्रू झाली. आता तिसरी कंडिशन बघा, सोर्स जो आहे तो ऑब्जेक्ट पासून दूर चाललेला आहे, म्हणजे ऑब्जेक्टला ऐकायला येणारा जो आवाज आहे तो आता कमी झाला. जर मला अपॅरंट फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू कमी पाहिजे असेल तर त्या केसमध्ये डिनॉमिनेटर जो आहे तो कसा असावा, जास्त असावा, म्हणजे प्लस असावा, आणि न्यूमरेटर जो आहे तो कसा असावा, मायनस असावा. आता ही जरी कंडिशन आपण इथं बघितली तर आपल्याला काय लक्षात येते बघा. आता हे ब्लॅक कलर जे आहे ती तिसऱ्या कंडिशन साठी हे लक्षात ठेवा. आता बघा, सोर्स जो आहे तो दूर चाललेला आहे, सोर्स दूर चाललेला आहे याचा अर्थ आपण इथं लक्षात घ्यायचा, ऑब्जेक्ट जो आहे तो स्टेशनरी आहे, म्हणजे ह्याची व्हॅल्यू 0 झाली, म्हणजे V अपॉन हे दूर चाललेला आहे म्हणजे आपल्याला प्लस पाहिजे, म्हणजे V प्लस VS हीच कंडिशन इथं आपल्याला भेटलेली. म्हणजे हा एकच जर फॉर्म्युला आपण लक्षात ठेवला तर या डॉपलर इफेक्ट वरती किती क्वेश्चन तयार होऊ शकतात बघा. पहिला क्वेश्चन, सोर्स ऑब्जेक्ट स्टेशनरी, अपॅरंट फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करा. दूसरा, सोर्स मूविंग टुवर्ड्स द ऑब्जेक्ट. तीसरा, सोर्स मूविंग अवे फ्रॉम द ऑब्जेक्ट. चौथा, सोर्स ऑब्जेक्ट स्टेशनरी. पाचवा, ऑब्जेक्ट मूविंग टुवर्ड्स द सोर्स. आणि सहावा, ऑब्जेक्ट मूविंग अवे फ्रॉम द सोर्स. करेक्ट. सातवा, सोर्स ऑब्जेक्ट मूविंग टुवर्ड्स इच अदर. आणि आठवा, सोर्स ऑब्जेक्ट मूविंग अवे फ्रॉम इच अदर. म्हणजे इथं आपण ह्या एका फॉर्म्युल्यावरून 8 MCQ जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. ओके, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.